घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। देशभरात 15 ऑगस्ट हा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ, भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, श्रमिक महिला मंडळ उल्हासनगर, भटके विमुक्त सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून अंबरनाथ सर्कस मैदान येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता अंबरनाथ पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या पाठीमागे सर्कस मैदान येथील जनसंपर्क कार्यालय येथे पार पडला। यावेळी कार्यक्रमास अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यासह आलेल्या दिग्गज प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी व भीमराव इंगोले यांच्या वतीने अंबरनाथ शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मंत्रालय सचिव मनोहर बनपट्टे, अंबरनाथ नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुले, भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य सचिव सकाराम धुमाळ, प्रदेश युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले, अंबरनाथ शहराध्यक्ष बाबू डुकरे, सचिव अशोक इंगोले, सहसचिव अशोक भोसले, खजिनदार राजू राठोड, शहर संघटक परशुराम कुराडे, शहर सल्लागार सुरेश जाधव, फुलचंद पवार, राजू राठोड, बाबू डुकरे, सुनील राठोड, कुमार राठोड, संजय तांबे, चंदू चौहान, अशोक चव्हाण, गुरुनाथ पवार, राहुल राठोड, हनुमान सागर, सचिन धनु राठोड, दशरथ हेमंत राठोड, संतोष किशन पवार, रामू बाबू राठोड, किरण किसन पवार, गंगाराम किशन शिंदे, अजय अशोक राठोड, पिराजी गंगाराम यांच्यासह आदी मान्यवर, महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। सर्व मान्यवर भगिनी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज 79 वर्ष पूर्ण होऊन 80 आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। स्वातंत्र्य म्हणजे परकीयांच्या सत्तेतून मुक्तता असा एक नाही का आपल्याला हे आहे। परंतु मला वाटतं जोपर्यंत आपली प्रगती नाही होत तोपर्यंत त्या स्वातंत्र्याला खरंच असं नाही म्हटलं पाहिजे। तुम्ही मागाशी म्हणालात की ह्या ठिकाणी खरंच 2002 पासून आपल्या लोकांना घरांचा हा प्रॉब्लेम आहे आणि मग या वस्तीमध्ये मी फिरली आहे आधी सुद्धा, खरंच खूप बिकट परिस्थिती आहे। आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा आपण प्रॉमिस केलंय, आपण आश्वासन दिलंय की ह्या आपल्या सगळ्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी पक्की घरं कशी अवेलेबल होतील। परंतु तेव्हा पण मी त्या सगळ्यांना मध्ये आम्ही इंगोले साहेब असतील आले होते आणि आपण त्याच्यावर चर्चा पण आपण करतोय की आणि इथले लोक सुद्धा तयार आहेत। मला वाटतं थोडं हस्तांतरण जरी झालं जागा ह्याच जागेवर होईल ह्याची गॅरंटी नाही, परंतु फक्त घर आपल्याला मिळणं हे अपेक्षित आहे। कारण तुम्ही लोक दुसरीकडे शिफ्ट व्हायला आपण अगदीच कुठे पण कोपऱ्यात नाही टाकणार। त्याची आपण जबाबदारी घेऊ आणि परत एकदा आता हा विषय मागे लावण्याचा नक्की आपण प्रयत्न करू। फक्त फॉलोअप थोडा लागणार आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आमचा घेता तर आम्ही वर्षांचा फॉलोअप घेऊ। त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी असेल, घर बांधण्यासाठी निधी असेल, नक्कीच आपण। सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत मान्यवर ते सर्वांचं मी स्वागत करतो। तो उपस्थित आहेत बंडलकर साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, प्रतीक गोसावी साहेब आहेत आणि इंगोले साहेब आहेत, भरत बनपटे हे सर्वजण उपस्थित आहेत। खरं म्हणजे आपला देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झालेले आहेत, पण आम्हाला अजूनही आम्ही पारतंत्र्यात आहोत असं आम्हाला कधी कधी वाटतं। आमच्या बेसिक जे प्रॉब्लेम आहेत भटक्यामुक्तांचे ते अजून आम्हाला मिळाले नाहीत। अजूनही रोटी कपडा और मकान या 3 प्रश्नांमध्येच आम्ही गुंतून पडलेलो आहोत। आम्हाला जातीचा दाखला मिळत नाही। इंग्रजांनी आम्हाला
1871च्या गुन्हेगारी कायद्यामध्ये आम्हाला समाविष्ट केलेला आहे आणि आमच्याकडे जातीचे दाखले मिळू शकत नाहीत ही हायकोर्टाने आम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला शासना जातीचे दाखले अजून मिळत नाहीत. ही आमची खेदाची बाब आहे. अजून आम्ही बरेचसे प्रश्न आहेत. आमच्या आता इथं सर्कस मैदानावरचे जे 2000 मला वाटतं 20 वर्षापासून इथं राहत आहेत, पण ते स्वतःचे घरं त्यांना मिळत नाहीत. हे आम्हाला वारंवार आम्ही शासनाला निवेदन दिलेले आहे, सगळ्या सरकारलाही सांगितलेले, पण आमच्या वेदना आमचे प्रॉब्लेम्स कधी ऐकायला कोण तयार होत नाहीत. पण आताच ताई येऊन गेल्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यांचा धन्यवाद मानतो आम्ही. आणि असं सहकार्य त्यांचा आम्हाला लाभेल. आणि परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.